नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत, म्हणजे श्रद्धा, आशा आणि कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याबद्दल. आपल्याकडे एका YouTubeवरील भाषणाचे काही उतारे आहेत. यात दत्तगुरू आणि स्वामी समर्थ यांच्या शिकवणीचा आधार घेतला गेला आहे. बरोबर. आपला उद्देश आहे की यातील मुख्य विचार समजून घेणे आणि बघणे की कठीण काळात धीर आणि शक्ती मिळवण्यासाठी यात काय मार्गदर्शन आहे. हो, आणि अशा प्रकारची शिकवण म्हणजे लोकांना अनेकदा खूप खोलवर जाऊन स्पर्श करते, विशेषतः जेव्हा त्यांना वाटतं की आता सगळे मार्ग बंद झाले आहेत. अगदी. ही केवळ एक भावनिक मलमपट्टी नसते, तर अनेकांसाठी ती खरीखुरी शक्ती बनते, नाही का? बरोबर. आणि भाषणाची सुरुवातच होते ती एका आश्वासनाने, संकटात दैवी उपस्थितीबद्दल. देव, मग ते दत्तगुरू असोत किंवा स्वामी, ते आपल्या सोबत असतात. अंधारात, एकटेपणात, अगदी आपल्या प्रत्येक अश्रूत. तुझ्या प्रत्येक अश्रूत मी आहे, हे वाक्य खूप महत्वाचं वाटतं. खरंय. आणि हे फक्त सोबत असण्यापुरतं नाहीये. जेव्हा आपल्याला वाटतं की जगाने पाठ फिरवली आहे, हो, तेव्हा मदतीचा हात पुढे करण्याचं वचन पण आहे यात. जिथे सगळ्यांनी पाठ फिरवली, तिथे मी हात पुढे करतो. किती मोठा दिलासा आहे हा. आणि यात आणखी एक गोष्ट म्हणजे भेदभाव नाही. तू गरीब असलास तरी मी तुला कमी लेखत नाही, असंही म्हटलंय. म्हणजे परिस्थिती कशीही असो, आधार मिळतोच. हा आधार मिळाला की मग पुढचा मुद्दा येतो, तो म्हणजे या श्रद्धेतून अडथळ्यांना कसं सामोरं जायचं. स्त्रोतात दैवी योजनांची एक संकल्पना मांडलेली आहे. हो, म्हणजे मी तुझ्या सुखासाठी योजना आखली आहे, असं एक प्रकारचं आश्वासन मिळतं. अच्छा. याचा अर्थ असा होतो की आयुष्यातले अडथळे, म्हणजे समजा शिक्षण थांबलं किंवा कर्ज झालं, तर हे अपयश नाहीये, कदाचित एका मोठ्या योजनेचा भाग असू शकतो. म्हणजे ती एक तयारी आहे. अगदी. स्त्रोत याकडे तयार होण्याचा संदेश म्हणून बघतो. अपयश म्हणजे माझा संदेश अजून थोडं तयार हो. हा दृष्टिकोन मला वाटतं आव्हानांना वेगळ्या नजरेतून बघायला मदत करतो. आणि याच विश्वासाला धरून चाललं तर संकट दूर होतील असेही म्हटले आहे. बरोबर. माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला कधीच मागे पडू देणार नाही आणि संकट आपोआप मागे हटतील, ही वाक्य याच श्रद्धेला बळ देतात. आणि याच संदर्भात मग नामस्मरण आणि प्रार्थनेची शक्ती याचाही उल्लेख आहे. निश्चितच. ही श्रद्धा कृतीत आणण्याचा एक मार्ग म्हणून नामस्मरण किंवा प्रार्थना महत्वाची ठरते. हो. मला फक्त हाक मार आणि श्रद्धेने पुढे चाल, असा अगदी थेट संदेश आहे त्यात. स्तोत्रांमध्ये श्री गुरुदेव दत्त, राधे राधे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशा नामजपांचा उल्लेख आहे, जे संरक्षण आणि शांती देतात असं मानलं जातं. आणि विशेष म्हणजे हे विचार इतरांपर्यंत पोहोचवणं, म्हणजे हे शेअर करणं, यालाही भक्तीचाच एक भाग मानलं गेले. अच्छा. भक्ती वाटल्याने भगवंत प्रसन्न होतात. अगदी. इथे एक खूप रंजक मुद्दा येतो पुढे, तो म्हणजे दैवी वेळ आणि न दिसणाऱ्या योजना. म्हणजे कसं आहे की अनेकदा प्रार्थना करूनही लगेच काही घडत नाही ना. हो ना. मग माणसं अधीर होतात. बरोबर. त्यावर स्त्रोतात एक विचार मांडलाय की तुला जे मागायचं होतं ते मी उशिराने दिलं, कारण ते तुला वेळेआधी दिलं असतं तर ते टिकलं नसतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते, जे आपल्याला कळत नाही कदाचित. अगदी. आणि जेव्हा आयुष्यात शांतता असते, म्हणजे काहीच घडत नाही असं वाटतं, तेव्हाही पार्श्वभूमीवर काहीतरी काम चालू असतं. त्या शांततेच्या काळात मी काम करत असतो. अरे वा. त्यामुळे जिथे आपल्याला वाटतं की सगळं संपलं, तिथूनच कदाचित काहीतरी नवीन सुरू होत असतं. जिथे सगळं संपतं तिथेच मी पुन्हा सुरू करतो. हा विचार खूप उमेद देणार आहे, नाही का? नक्कीच. याला जोडून रामूची एक छोटीशी गोष्ट पण आहे स्त्रोतात. अच्छा. काय आहे ती? एक गरीब श्रद्धाळू माणूस असतो. तो न कळतपणे एका गरजू वृद्धाला मदत करतो, जे देवाचंच रूप मानलं जातं म्हणे, आणि मग त्याचं आयुष्यच बदलून जातं. यातला बोध मला महत्वाचा वाटला. देव कधीच दूर नसतो, पण तो संकेत देतो, ओळखणं आपल्यावर असतं. अगदी. म्हणजे संधी किंवा संकेत ओळखण्याची क्षमता, ती सुद्धा कुठेतरी श्रद्धेशी जोडलेली आहे. बरोबर. आणि शेवटी यात क्षमा आणि आंतरिक शक्तीचा पैलूही येतो. म्हणजे भूतकाळातल्या चुकांबद्दल जर अपराधी वाटत असेल, तर मी तुला केव्हाच माफ केलं, कारण प्रेमच खरी पूजा आहे, असा एक दिलासादायक संदेश मिळतो. आणि जेव्हा आपण स्वतःला कमजोर समजतो, तेव्हा खरी ताकद फक्त आपली नसते, तर ती दैवी उपस्थितीतून येते. असंही म्हटलं आहे, तुमची ताकद ही तुमचंच सामर्थ्य नाही, ती माझी उपस्थिती देखील आहे. खरंय. याच सोबत आई वडिलांच्या आशीर्वादाचं महत्वही सांगितलं आहे. त्यांना देवाचं रूप मानलं जातं. म्हणजे हे सगळे विचार जर एकत्र पाहिले तर ते फक्त दिलासा देत नाहीत, तर एक वेगळा दृष्टिकोन देतात.
हो. एक दिशा दाखवतात जिथे संकट ही परीक्षेचा भाग आहेत. प्रार्थना हे एक संवादाचं माध्यम आहे आणि श्रद्धा ही आपल्या आतल्या शक्तीचा स्रोत आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे या स्रोतामधून अत्यंत कठीण परिस्थितीतही एका अविचल दैवी मदतीवरचा विश्वास दिसतो, श्रद्धेची ताकद आणि शेवटी सकारात्मक बदल घडण्याचे एक प्रकारचं आश्वासन मिळतं. अगदी लिहून घे तुझ्याही नशिबाचे फासे, येत्या 3 दिवसात नाही बदलले तर सांग, इतक्या ठामपणे हा विश्वास मांडला गेला आहे. हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतो मनात. आपण सहसा संकटांकडे फक्त दुःख किंवा अडथळे म्हणूनच पाहतो. हो, बरोबर. पण जर या स्त्रोतांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण त्यांना एका मोठ्या अदृश्य दैवी योजनेचा किंवा प्रक्रियेचा भाग म्हणून पाहण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आव्हानांना सामोरे जाण्याचा आपला एकूण दृष्टिकोन कसा बदलू शकेल यावर नक्कीच विचार करायला हरकत नाही.